नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। साक्री तालुक्यातील वर्धाने व उबराडी शिवारात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आज साक्रीत काढण्यात आला महामोर्चा। साक्री तालुक्यातील वर्धाने व उबराडी शिवारात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ ग्रामस्थांच्या वतीने आज साक्री तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झालेले असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांच्या पदाधिकारी सहभागी झाले होते। दरम्यान दोषींना तात्काळ अटक करा, पीडित कुटुंबाला न्याय द्या अशा घोषणा देत तहसील कार्यालय परिसर दंडानून सोडण्यात आला। यावेळी आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन देत प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी तसेच पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत व संरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। प्रशासनाच्या वतीने संबंधित प्रकरणात योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले। मात्र आरोपींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला असून आजच्या या आक्रोश मोर्चात ग्रामस्थ, विविध चळवळीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बाबाला अक्षय सोनवणे यांनीच पाहिलं होतं म्हणून अक्षय सोनवणेला रात्री 2 वाजेच्या सुमारास अपघात जाऊन त्याच्या पाठीवर रॉडने वार केला व त्याच्या पाठीच्या बरगड्या फ्रॅक्चर केल्या। त्यानंतर दुसरा वार त्याच्या डोक्यात दिला आणि डोक्यात प्रचंड प्रमाणात रक्त वाहू लागलं। त्यानंतर तिसरा वार पोटाच्या बरगड्यांवर केला। त्या बरगड्या देखील त्या PM रिपोर्टमध्ये फ्रॅक्चर आल्या आहेत। असे पाठीवर प्रचंड प्रमाणात त्या बोंधूबाबाने वार केले आणि त्या ठिकाणी त्याला ठार मारले। ते करून देखील तो थांबलेला नाही। त्याच्यानंतर त्याचे प्रेत एक गोंट्यात टाकून त्या ठिकाणी 2 डोंगर ओलांडून तिसऱ्या डोंगरावर त्याची लाश बैलगाड्यावर घेऊन त्या ठिकाणी फेकून त्याच्यावरती कोरडं असं मोठं झाड त्याच्यावरती टाकून त्याला जाळण्याचा देखील प्रयत्न बोंधूबाबाचा करणार होता। म्हणून त्या याच्याने अनुषंगाने संतप्त तालुक्यातील नागरिक, ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी